हा चित्रपटाना खूप मोठा किंवा खूप लेंदी चित्रपट आहे, पण फर्स्ट हाफ सुद्धा चांगला आहे, पण फर्स्ट हाफ माझ्यासाठी तितका इम्पॅक्टफुल ठरला नाही। हा एक मराठी चित्रपट आहे आणि ह्याचे VFX, ह्याचे सेट्स किंवा ओव्हरऑल ह्याचे टेक्निकल गोष्टी आहेत ना, ह्या तितकेशा स्ट्रॉंग नाही आहेत। तर मित्रांनो, संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट थिएटरमध्ये बघून मी आलोय आणि हा चित्रपट बघितल्यानंतर खरंच अशा बऱ्याच गोष्टी आहेत डिस्कस करण्यासारख्या किंवा चर्चा करण्यासारख्या। या सगळ्या गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे। चित्रपट नक्की मला कसा वाटलाय हे सुद्धा सांगणार आहे। सो आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आज बोलूया संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटाबद्दल। तर चित्रपटाची सुरुवात होते ती म्हणजे मुक्ताईच्या जन्मापासून, आणि मुक्ताईच्या जन्मापासून ते संपूर्ण प्रवास, ते मुक्ताई अनंतात विलीन होईपर्यंत हा संपूर्ण प्रवास या चित्रपटामध्ये दाखवलाय। पण ह्या चित्रपटाला आपण दोन हाफ मध्ये जे डिवाइड केलं, फर्स्ट हाफ आणि सेकंड हाफ, तर पूर्ण फर्स्ट हाफ जो आहे ना तो थोडासा टिपिकल किंवा ओव्हरऑल जे काही डिरेक्शन किंवा जे काही स्क्रीन प्ले आहे ना तो थोडासा टिपिकल किंवा एक ड्रॅमॅटिक जॉनरामध्ये चालत राहतो। त्याच्यामुळे फर्स्ट हाफ मध्ये माझा काही इंटरेस्ट बनला नाही। माझा इंटरेस्ट बनायला सुरुवात झाली मूवी मध्ये, ते म्हणजे सेकंड हाफ मध्ये। सेकंड हाफ मध्ये धर्मपीठामधून जेव्हा ज्ञानेश्वर माऊली आणि ते चारही भावंड पुन्हा परत आपल्या गावी येतात, त्याच्यानंतर जे जे काही त्यांच्या बाबतीतल्या घडलेल्या घटना असतील किंवा तिथून संत परंपरा आणि अनेक इतर संतांचा संदर्भ सुद्धा चित्रपटात दाखवलाय। सो फर्स्ट हाफ झाल्यानंतर सेकंड हाफ मध्ये मूवी खूप पिकला जातो आणि नंतर मूवी खूप एंगेजिंग होतो। फर्स्ट हाफ सुद्धा चांगला आहे, पण फर्स्ट हाफ माझ्यासाठी तितका इम्पॅक्टफुल ठरला नाही। आता ऍक्टिंगचं जर तुम्ही म्हणाल ना मित्रांनो, तर खूप कमाल अभिनय केला आहे इथे। लीड ऍक्ट्रेस ती म्हणजे नेहा नाईक हिने, आणि खरंच उर्वरित तिन्ही भावंडांनी खूप छान काम केले। मात्र इथे पूर्ण चित्रपटामध्ये तुम्ही एक स्पॉटलाइट आपल्याला बघायला मिळते, ती म्हणजे नेहा नाईकवर, आणि तिच्या परफॉर्मन्सनी तिने एक वेगळे पण सिद्ध केले चित्रपटामध्ये, आणि ती पूर्ण चित्रपटामध्ये हायलाइट सुद्धा होते त्या तिन्ही भावंडांपेक्षा वेगळी। आणि ऑब्व्हियसली चित्रपट तिच्यावरती बेस्ट आहे, त्याच्यामुळे तिच्यावरती चित्रित अनेक सीन आपल्याला चित्रपटामध्ये बघायला मिळतात आणि ते तिने खूप छानरित्या परफॉर्म केलेत। आणि इतर कास्टमध्ये संत ज्ञानेश्वर असू दे, निवृत्तीनाथ असू दे किंवा सोपान असू दे, ह्या सगळ्यांनी सुद्धा खूप छान अभिनय केलाय। आणि ह्या चित्रपटामध्ये त्यांच्यासाठी पण जे जे काही सीन दिले गेले त्यामध्ये कुठेच तुम्हाला खोटेपणा दिसणार नाही। जी काही संत परंपरेच्या त्या काळातल्या घटना दाखवल्यात त्या तितक्याच एफर्ट्स घेऊन किंवा ज्या भावनेने तयार केल्यात ना, तिथे त्या आपल्याला खूप चांगल्या प्रकारे अपील होतात। आणि तिथे ऍक्टर्सचे एफर्ट्स, डिरेक्टरचे एफर्ट्स आणि जे काही ओव्हरऑल माहोल तयार केलाय त्यामुळे ते अजिबात खोटं नाही वाटत। आणि तुम्ही काही क्षणासाठी विसरून जाल की आपण एखादा सिनेमा बघतोय, त्या ओरामध्ये तुम्हाला हा चित्रपट न्यायला इमोशनली आणि ते जे काही ऑथेंटिक किंवा ॲस्थेटिक माहोल तयार केला गेलाय त्या माहोलमध्ये नेण्यास यशस्वी ठरतो नक्कीच। आता हा चित्रपटाना खूप मोठा किंवा खूप लेंदी चित्रपट आहे, पण हा चित्रपट मी म्हणतोय एक तोलून धरण्याचं किंवा एका उंचीवर नेण्याचं खूप मोठं काम केलंय, ते म्हणजे या चित्रपटाचं म्युझिक, बॅकग्राऊंड म्युझिक किंवा या चित्रपटातली जी गाणी असेल त्याच्यामुळे। कारण हा चित्रपट हा संपूर्ण चित्रपट एक म्युझिकल जर्नीच्या स्वरूपात आपल्यासमोर ठेवला जातो। प्रत्येक टप्प्यावरती एक अभंग, एखादी ओवी किंवा एखादं कमर्शियल गाणं अभंगाच्या स्वरूपात किंवा त्या संत परंपरेचा आढावा घेणारं गाणं, अशी गाणी आपल्यासमोर किंवा असे अभंग आपल्यासमोर ठेवले जातात, जेणेकरून ह्या चित्रपटाची लेंथ कितीही मोठी असेल तरी ती फील होत नाही, तुम्ही त्याच्याशी अटॅच होऊन जाता। आणि संपूर्ण ती जर्नी आहे ती एका अशा कन्क्लुजन पर्यंत पोहोचते ना मित्रांनो, की ती एवढी मोठी जर्नी केल्यानंतर एक शेवटी जे समाधान असतं ना एक ऑडियन्स म्हणून, की इतका वेळ दिल्यानंतर एखाद्या चित्रपटाला सिनेमाच्या शेवटी जे एक समाधान किंवा ऑडियन्स म्हणून एक सॅटिस्फॅक्शन असतं, ते डिलिव्हर करण्यात हा चित्रपट इतका यशस्वी होतो की मग ह्याच्यातल्या ज्या निगेटिव्ह पॉईंट्स असू देत ना, ह्याचा टेक्निकल ऍस्पेक्ट असू देत, VFX असू दे किंवा ओव्हरऑल बाकी काही गोष्टी असू दे, त्या तुमच्या लक्षात नाही राहणार। आणि इथूनच खरं तर काही मुद्दे इथं बोलावेसे वाटतात। आता हा चित्रपट हा एक मराठी चित्रपट आहे आणि ह्याचे VFX, ह्याचे सेट्स किंवा ओव्हरऑल ह्याचं टेक्निकल गोष्टी आहेत ना, ह्या तितकेशा स्ट्रॉंग नाही आहेत। ह्याच्यामधले जे CGI ॲनिमल्स असतील किंवा एक इफेक्ट्स असतील किंवा अशा गोष्टी ज्या टेक्निकल ॲस्पेक्टमध्ये येतात, ह्या अजिबात स्ट्रॉंग नाहीत किंवा त्याच्यामध्ये तुम्ही ऑब्व्हियसली कमतरता नक्कीच काढू शकता। पण
इथे एक ट्विस्ट कसं असतो ना मित्रांनो, इथे मूवीला नक्की काय सांगायचंय, मूवीला नक्की काय डिलिव्हर करायचंय किंवा मूवीला काय विकायचंय. इथे मूवीला एकदम हाय क्वालिटीचे व्हीएफएक्स दाखवून CGI कॅरेक्टर्स दाखवून तुम्हाला इम्प्रेस करायचंय का, तर नाही. इथे चित्रपटामध्ये दिग्पाल लांजेकर किंवा संपूर्ण टीमला संत परंपरा, संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताबाई आणि ओव्हरऑल इतर जी काही भारताची किंवा आपली संत परंपरा, महान संत परंपरा आहे आणि त्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्या लोकांपर्यंत मांडायच्या आहेत आणि त्या गोष्टी हा चित्रपट प्रामाणिकपणे लोकांसमोर मांडण्यात पूर्णपणे यशस्वी होतो. आणि शेवटी जेव्हा तो एक सीन आहे, पर्टिक्युलर सीन, जेव्हा ज्ञानेश्वर समाधी घेत असतात, जिवंत समाधी, तो संपूर्ण सीन इतक्या चांगल्या प्रकारे शूट केला गेलाय. त्यावेळेसचा परफॉर्मन्स असू दे, त्यावेळेसचं बॅकग्राऊंड म्युझिक असू दे, त्यावेळेची सिनेमॅटोग्राफी असू दे, ते सगळं ऑन पॉइंट झालंय. आता ह्यालाच जोडून जर सिनेमॅटोग्राफीचा जर मुद्दा आपण केला तर ज्या काही फ्रेम्स आहेत ना किंवा जी काही सिनेमॅटोग्राफी केली, जे काही कलर पॅलेट सेट केले, ते थोडं 50-50 होतं माझ्यासाठी. काही ठिकाणी असे सीन्स आहेत ना की ते खूप टिपिकल वाटतात, जसं मी ट्रेलर रिव्ह्यू मध्ये सुद्धा म्हटलं होतं की सिरियल किंवा डेली सोप सारखं शूट वाटतं. पण काही ठिकाणी अचानक अशा फ्रेम्स तुमच्या समोर येतील की एकदम रिच वाटतील किंवा एकदम क्रिएटिव्ह फ्रेमवर किंवा क्रिएटिव्ह सिनेमॅटोग्राफी केलेली तुम्हाला दिसेल. सो 50-50 वर्क आहे. पण पुन्हा इथे जो कोर आहे ना सिनेमाचा, जे मूळ आहे की संत परंपरा किंवा संत ज्ञानेश्वर, त्यांचे अभंग, त्यांच्या ओव्या, त्यांचे विचार किंवा एक जीवनाचं सार मांडण्याचा किंवा एक जो मेसेज देण्याचा प्रयत्न डिरेक्टरने ह्या चित्रपटामध्ये केलाय ना, तो मांडण्यात पूर्णपणे यशस्वी झालाय. आणि मी खरंच सांगतो, हा चित्रपट थिएटर्समध्ये जो माहोल देईल किंवा थिएटर्समध्ये तुम्हाला जो एक्सपिरियन्स देईल ना, तो तुम्हाला एखाद्या मोबाईलवरती किंवा लॅपटॉपवरती किंवा इव्हन टीव्हीवरती सुद्धा देणार नाही. सो हा चित्रपट तुमच्या लहान मुलांना, तुमच्या फॅमिलीसोबत, मित्रमंडळींसोबत जर तुम्हाला संत परंपरा किंवा अभंग या बाबतीत इंटरेस्ट असेल, जरी नसेल तरी एक वेगळा अनुभव म्हणून हा चित्रपट बघायला थिएटर्समध्ये नक्की गेलं पाहिजे. बाकी ओव्हरऑल चित्रपट एंगेजिंग आहे, खूप छान आहे, त्याच्यातला एक्सपिरियन्स खूप छान आहे. तुम्हाला एकदम ओव्हर द टॉप किंवा एक जम्प स्केअर मुवमेंट्स किंवा एकदम जगावेगळं असं काही बघायला मिळणार नाही, पण वेगळा असा अनुभव आपल्या परंपरेचा, आपल्या संत मंडळींचा किंवा ओव्हरऑल वेगळ्या धाटणीचा चित्रपट आपल्याला बघायला मिळेल. आणि दिग्पाल लांजेकर जे आतापर्यंत करत आले, युथला ऐतिहासिक जी माहिती देत आले, त्याच्यानंतर त्यांची ही जी वेगळी सुरुवात आहे की आपली संत परंपरा किंवा आपला जो अध्यात्म आहे किंवा आपले जे विचार आहेत ते सिनेमाच्या माध्यमातून पोहोचवण्याचा हा जो पहिला प्रयत्न आहे, तो पहिल्याच प्रयत्नात त्यांनी खूप इफेक्टिव्ह पद्धतीने मांडलाय लोकांसमोर. सो ह्या चित्रपटाला मला असं वाटतं की एक चान्स तरी देणं नक्की गरजेचं आहे. तर हा चित्रपट बघायला थिएटर्समध्ये नक्की जा. तुम्ही हा चित्रपट थिएटर्समध्ये बघितलात की तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मूवीज बघत राहा, थिएटर्समध्ये जात राहा आणि मूवीज, इनसाइट्स, न्यूज आणि ट्रेंडसाठी मिंट एंटरटेनमेंटला सबस्क्राईब नक्की करा.